आज आहे वटपौर्णिमा आणि आज खूप स्पेशल डे आहे। आमच्या आईचा बर्थडे आहे आणि तिने आता खूप कामं केली आहेत। हे धुवून ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता, दिवे आणि हे वाट्या वगैरे, वटपौर्णिमेची तयारी। आणि आता मी चालली आवरायला आणि आमची मेधा करते स्वयंपाक, तुम्ही बघू शकता। तिचाही व्लॉग चालू आहे आणि मी तिला इंटरप्ट केल्यामुळे व्लॉग मध्ये ती अशी बघतीये। चलो आता मी आवरते आणि नंतर व्लॉग कंटिन्यू। आई असा तांब्या देखील धुवून ठेवतीये जो की खूप घाण झाला होता। तर गाईच आता आवरलेलं आहे, अंघोळ वगैरे केली। म्हणलं आधी सगळं रूम वगैरे आवरून ठेवावं, साडी कोणती घालायची ते सिलेक्ट करावी आणि मग बाकीचं हे करावं। सो आवरतीये मी। काल मेहंदी काढलेली रात्री, सो पूर्ण मेहंदी इथे बेडशीटवर हे झाले। फायनली आता रूम आवरून झालेली आहे आणि माझं देखील आवरून झालेलं आहे। थोडासा लाईट कमी पडतो आय गेस। आता फ्रेश वाटतंय। आता आपण करूया साडी सिलेक्ट। आणि सांगितलेलं होतं, व्हिडिओजमध्ये बघितलं होतं मी की पिंक, ऑरेंज आणि बाकी कोणते शेड होते हे आहेत, काय म्हणतात त्याला, शुभ। बघूया आपण माझ्याकडे कोणत्या आहेत त्यातल्या। पण मला वाटतं काठापदराच्याच व्यवस्थित म्हणजे साड्या घालाव्या आज। सो मी ह्या अशावाल्या माझ्या डिझायनर ज्या आहेत ते कलेक्शन नाही काढत। मग आता मी बघते सगळ्या प्राइस ज्या शेडमध्ये सांगितलेल्या की शुभ शुभ आहे त्या शेडमधल्या मी 5 साड्या काढलेल्या आहेत। मला तर हीच किंवा मग जास्त ही आवडली, पण ऑरेंज म्हणलं तर, कारण पण ही मी घातली होती आत्ताच माझ्या चुलत मामाच्या लग्नात। सो आणि ही मला मामींनी दिलेली लग्नाच्या वेळेस। फर्स्ट साडी जी असते ती मामीकडून असते, सो ते आजी आजोबा मामांकडून वगैरे, तर ही दिलेली मला। पण पोपटी कलर थोडासा म्हणजे, आणि हा मी केळवणला ऑलरेडी घातलेला आहे। सो आणि येल्लो तर मी काढलीच नाही आहे बाहेरच, कारण मला असं वाटतं की येल्लो नको घालायला आज, नको वाटतंय। आणि ही आहे छान, ही मोरपंखी आहे अशा प्रकारे आणि त्याच्यावर एकदम डिझायनर ब्लाऊज आहे। पण आज पावसाचं पण खूप वातावरण आहे, सो सिम्पलच ब्लाऊज ठीक आहे। सो फायनली ही साडी डन करते मी। याच्यावर गुलाबी कलरचं मस्त ब्लाऊज आहे आणि ह्याला हे अशी डिझाईन पण आहे पदराला साईडनी। सो हीच डन करते। मध्ये ऑरेंज पिंक छान कॉम्बिनेशन आहे आणि ह्याचं ब्लाऊज देखील मस्त आहे। सो दिस इज फायनल फॉर टुडेज लुक। तर गाईज आता तयारी झालेली आहे आणि साडी, ज्वेलरी सगळं पेअरअप करून ठेवलेलं आहे मी, जे जे घालायचं आहे। पहिल्यांदा लावायची नेल पेंट, कारण काल मेहंदी लावली आहे आणि त्याचं क्रेडिट जाते आहे माझ्या मामाच्या दोन्ही मुलींना आणि मेधाला, इकडच्या हातावर देखील काढलेलं आहे, खूप छान। तर आता पहिले नेल पेंट लावून घेते, मग नेल पेंट सुकली की मग साडी घालायला रेडी। आमचं असंच व्हिडिओ करत आवरणं चालू होतं, तोपर्यंत भावाला पाठवलं होतं टिकल्या आणायला आणि त्याचा कॉल आला। ही का ग ए पुरी, मोठी नाही छोटी साईज पाहिजे, मग आधी दाखवत असते रे। अच्छा पाठव, छोट्या साईज मध्ये पाठव। .9 ला गेल्या वेळेस मुहूर्त होतं, तर .9 ला केला होता। तुला दुसरे डोळे बंद कर आणि तोंड पण बंद कर जरा, बडबड लावलीस नुसती। बरं पण भाऊजीने तुला एवढ्या महागच का दिलं? मलाच विचारून दिलं तर, आणि मी द्या म्हणले। तू तर मंद बंद कर का, पण हे कसं करावं? ह्या मंद बंद करा एवढं महागच होय।
झालेली आहे रेडी आणि आई देखील रेडी होत आहे. थोडासा वेळ आहे अजून. आणि इथे एवढा मोठा पसारा झालाय गाईचा, तर हा आल्यास नीट करावा म्हटलं. तसंही मेधा आहेच नीट करायला. चलो तर मग आता गळ्यातलं वगैरे घालायचंय आणि कानातले, मग आम्ही निघणार आहेत वडाची पूजा करायला. मेहंदी दाखवते तुम्हाला. ह्याचं क्रेडिट जातं माझ्या मामाच्या 2 मुलींना. ह्या हातात फोन घेतल्यास दाखवते, आणि मेधाला. आणि हे सानूनी बोट पण रंगवलेत, बघू शकता. खूप छान रंगली आहे. हा हात दाखवते, वेट अ मिनिट. आणि ह्या हातावर मेधानी काढलेली आहे. दोन्ही छान झाल्यात. मामाच्या मुलींनी खूपच मनावर घेऊन पूर्ण हात भरून काढलेली आहे. पण मला असं वाटतंय की हे हेअरस्टाईल सूट होत नाहीये, मोकळे सोडावे का असं वाटत आहे. काय करू ग. आवरून आम्ही सगळे निघालो वडाची पूजा करण्यासाठी. वडाची पूजा का करतात तर हाच पती, हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की 7 जन्म मिळावा यासाठी पूजा वगैरे करतात. पण पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी वगैरेसाठी हे व्रत जे आहे ते केलं जातं. या दिवशी वडाची पूजा केली जाते, उपवास ठेवला जातो. स्त्रिया उपवास धरतात आपल्या पतीसाठी, आणि मग अशा पद्धतीने हा उपवास, ही पूजा संपन्न होते. असं म्हटलं जातं की पूजा करताना एखादी हिरवी बांगडी देखील हातात असलेली चांगली पूजा संपन्न होते. म्हणून मी हिरवी बांगडी देखील दोन्ही हातात घातलेली, एक बाकी मग पेअरअप केलेल्या मॅचिंगमध्ये. हा इथे दोरा मी बांधत होते. इतकी गर्दी होती की याच्यामध्ये मला सापडतच नव्हतं पटकन हे करण्यासाठी. मग फायनली कसं बसं झालं आणि मी चालू केले 7 फेरे मारायला. आणि ही बघा माझी किती कसरत चालू आहे की माझा दोरा तिथे अडकून आहे कुणाच्या डोक्यात, आणि मग तो तुटला असता, मग परत हे झालं असतं. मग ते माझं चालू होतं, माझंच नाही सगळ्यांचं तेच चालू होतं, कारण इतकी गर्दी केली होती लेडीजनी, तुम्ही इथे बघू शकता. त्यामुळे हे असं स्लोली चालू होतं. आणि खाली चिखल देखील भरपूर झाला होता. असेच आम्ही फेऱ्या वगैरे मारल्या, पूजा वगैरे झालेली आहे. आणि नंतर पडला माझा फोन थोडासा ऑफ, आणि थोडासा ऑफ म्हणजे तो लो बॅटरी झालेली. सो इथपर्यंत छान व्हिडिओ वगैरे झालेला आहे. मग ओटी वगैरे भरली आम्ही सगळ्यांची, आणि बाकीचे व्हिडिओ आहेत ते घरी जाऊन केलेले. सगळ्यांनी नाव वगैरे घेतलेले आहेत, ते मी पुढच्या व्हिडिओत टाकणारच आहे.